नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले. माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, पावसाळ्याचे कुंद आणि मंद दिवस मागे पडून शरद ऋतूचे उत्साहवर्धक दिवस आता सुरू झाले आहेत. पहाटे हवेत थोडाफार का होईना गारवा जाणवतोय. दिवस लहान होतोय. थोड्याच दिवसात आपले सणवार पण सुरू होतील. या कारणांच्यामुळे मुक्तावलीचा हा भाग मी शरद ऋतूवरच आधारित करतोय. आशा आहे तुम्हाला आवडेल. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वर्किंग लाईक अ डॉग म्हणून. या म्हणीचा अर्थ खूप कष्ट किंवा काम करणं असा आहे. मात्र प्रत्यक्षात खूप कष्ट करणारे श्वान महाशय मी तरी कुठे बघितलेले नाहीत. आमच्या घरी असलेली श्वान मंडळी तर मला अत्यंत आरामदायी आयुष्य जगतानाच रोज दिसतात. खरं तर ही म्हण वर्क लाईक अ डॉंकी किंवा वर्क लाईक अ बुलक अशी म्हणायला हवी होती, असे वाटणे स्वाभाविक आहे. मग या म्हणीतील हे कष्ट करणारे श्वान महाशय आले तरी कुठून? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला इंग्रजीतील डॉग डेज शब्दद्वयाकडे जाणे गरजेचे आहे. या शब्दद्वयाचा अर्थ डिक्शनरीमध्ये अतिशय गरमीचे असलेले, त्रासदायक वाटणारे किंवा जेव्हा काही घडतच नाही असे कंटाळवाणे दिवस असा दिलेला सापडतो. हे दिवस उन्हाळ्यातील शेवटचे म्हणजे सप्टेंबर महिन्यातले पहिले 20-22 दिवस आहेत असे मानतात. खरे तर श्वान समुदायाचा या शब्दाशी काहीच संबंध नाही. हा शब्दद्वय आला आहे तो रोमन लोकांच्याकडून. ते या दिवसांना डेज ऑफ द डॉग स्टार म्हणत असत. कारण रोमन साम्राज्याच्या काळातील या दिवसांमध्ये डॉग स्टार किंवा सिरियस किंवा आपला व्याध हा पहिल्या प्रतीचा तेजस्वी तारा ज्या नक्षत्रात आहे ते कॅनिस मेजर नावाने ओळखले जाणारे नक्षत्र आणि त्याच्या जोडीचे कॅनिस मायनर ही दोन्ही नक्षत्रे आकाशात भल्या पहाटे पूर्व क्षितिजावर दिसू लागत. मागच्या पिढीतील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ कैलासवासी गोरा परांजपे हे आपल्या पुस्तकात या नक्षत्रांना बृहद लुब्धक आणि लघु लुब्धक या नावाने संबोधतात. या दोन्ही नक्षत्रांच्या नावात असलेल्या श्वानाच्या उल्लेखामुळे शरद संपात दिनाच्या आधीच्या काही दिवसाने हे नाव प्रचलित झाले होते किंवा आहे. मात्र सध्याच्या काळात पृथ्वीची विरांचन गती किंवा प्रिसिजन मोशन या कारणामुळे ही श्वानद्वय नक्षत्रे सप्टेंबरमध्ये भल्या पहाटे पूर्व क्षितिजावर दिसत नाहीत तेव्हा प्रयत्न न करणे. भारतीयांचा सर्वात जुना धर्मग्रंथ म्हणजे ऋग्वेद हा सुद्धा या दोन्ही नक्षत्रांचा उल्लेख यमदेवाचे 4 चक्षु असलेले श्वानद्वय असा करतो. लोकमान्य टिळक हे नामसाधर्म्य इतर काही कारणांबरोबर आर्यांचे मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात असले पाहिजे या त्यांच्या प्रसिद्ध सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी देतात. उत्तर गोलार्धातील थंड प्रदेशात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डॉग डेज अतिशय कष्टप्रद असले पाहिजेत यात शंकाच नाही. या दिवसानंतर तिथे हिवाळा चालू होणार असल्याने शेती आणि गुरेढोरे या संबंधी कामे संपवणे गरजेचे होते व म्हणूनच सिरियस तारा पूर्व क्षितिजावर पहाटे दिसू लागणे हे हिवाळ्याच्या आगमनाची एक प्रकारे नांदीच असल्याने त्यांच्यासाठी हे दिवस घाईचे व कष्टप्रद असणार याबद्दल शंका सैण्याची काहीच आवश्यकता नाही. वैदिक कालापासूनच्या भारतवर्षात डॉग डेजची कल्पनाच रूढ नाही. कारण आपल्याकडे शरद संपाताच्या आधीच्या दिवसात वर्षा ऋतूच असल्याने पर्जन्यवृष्टीही होतच असते. तसेच शरद संपाताच्या नंतरचे दिवस त्रासदायक किंवा कष्टकारक अजिबात नसून मोठे आल्हादकारक असतात असे म्हटले तरी चालेल. आपल्या वर्षातील सर्वोत्तम गणला गेलेला शरद ऋतू तर या दिवसापासूनच सुरू होतो. पुण्यातली या दिवसातील हवा मोठी शुभद आणि सुखद असते. मधूनच पडणारे ऊन आणि अधूनमधून पडणारी पावसाची एखादी सर यामुळे वातावरण आल्हादकारक असते. मात्र एखाद दिवशी एकदम उकडू लागते व गजबजू लागते. दुपारी दक्षिणेकडून काळी कुट्ट झाकोळ येते व बघता बघता तुफान पाऊस सुरू होतो. हत्तीच्या पावलांसारखा पडणारा हा पाऊस हस्त नक्षत्राच्या आगमनाचे शिंग वाजवतो. हस्त भरपूर पडले की पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाऊस पडला नाही तरी चालते. एकदा का हस्ताचा पाऊस सुरू झाला की पुढच्या 4-5 दिवसांची निश्चिंती असते. दिवसभर उकडहंडी आणि संध्याकाळी बदाबदा पाऊस या चक्रातून सुटका कधी होणार असे वाटू लागते. मग एकदम एके दिवशी सकाळी उठले की बाहेर सगळे धुरकट दिसू लागते. सगळे पुणे धुक्याच्या दुलईत गुरफटून गेलेले असते. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झाल्याची ती खुणगाठ असते. आकाश 2-3 दिवसात निरभ्र होते
व दिवसा जरी थोडेसे गरम वाटले तरी रात्री मोठ्या आल्हादकारक होतात. नुकताच पावसाळा संपल्याने हवेतील धुळीचे प्रमाण खूपच कमी असते व त्यामुळे हे निरभ्र आकाश दिवसा मोठे निळेशार आणि छान दिसते. शरद ऋतू हा कवींचा विशेष आवडता आहे. कवी अनिल आपल्या शरदागम या कवितेत या ऋतूचे मोठे सुंदर वर्णन या शब्दात करतात. आभाळ निळेनी ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा. कोवळी सकाळ मनमोकळी, धरातळी रंग एक हिरवा. कोवळी सकाळ मनमोकळी, धरातळी रंग एक हिरवा. साचून राहिल्या गढूळ पाण्याची, हळूहळू जाली निर्मळ जळे. साचून राहिल्या गढूळ पाण्याची, हळूहळू जाली निर्मळ जळे. काठावर उभ्या राहून बाभळी, वाकून पाहती रूप सावळे. काठावर उभ्या राहून बाभळी, वाकून पाहती रूप सावळे. शरदातील मेघ कसे सौम्य असतात याचे वर्णन खालील शब्दात एका संस्कृत सुभाषितात सांगितलेले आहे. शरदिन वर्षती गर्जती, वर्षती वर्षासु निःस्वनो मेघहा. शरद ऋतूमधील पौर्णिमेचा चंद्र आणि चांदणे तर प्रसिद्धच आहे. कोजागरी पौर्णिमा याच ऋतूत येते. परंतु याच दिवसात येणाऱ्या कृष्ण पक्षातील रात्री मला जास्त देखण्या वाटतात. काही वर्षापूर्वी मी कामानिमित्त नाशिकला गेलो होतो. परत येताना रात्र झाली. सिन्नरच्या पुढे चंदनापुरी किंवा तत्सम नावाचा जो एक घाट लागतो तो पार करून आम्ही घाटमाथ्यावर आलो. चौफेर काळोखाचे साम्राज्य होते. नजर पोहोचेल तोपर्यंत कुठेही मिणमिणता दिवासुद्धा दिसत नव्हता. सहज माझे लक्ष आकाशाकडे गेले. आकाश तेजाने नुसते लखलखत होते. गाडी थांबवून मी खाली उतरलो. आभाळात लक्ष लक्ष दीप पेटवले आहेत की काय असे वाटत होते. इतके तेजोमय आकाश मी आधी कधीच बघितले नव्हते. अशा आभाळाचे वर्णन पी. सावळाराम या कवींनी आपल्या एका गीतात नक्षत्राचा निळा चांदवा असे मोठे समर्पकपणे केले आहे. अर्थात पुण्यामध्ये आता तारेच इतके अंधुक दिसतात की त्यांचे निळे चांदणे वगैरे दिसणे जवळपास अशक्यप्रायच आहे. त्यातून महानगरपालिकेतील काही कल्पक अधिकाऱ्यांनी आता ठिकठिकाणी सहस्रावधी कॅन्डल पॉवर शक्तीचे नवीन प्रकारचे दिवे बसवण्यास सुरुवात केली आहे. या दिव्यांचे वैशिष्ट्य असे आहे की रस्त्यावर हे दिवे जेवढा प्रकाशझोत टाकतात त्याच्यापेक्षा जास्त प्रकाशझोत ते आकाशाकडे फेकतात. आमच्या घराजवळ असाच एक दिवा बसवला आहे. त्यामुळे ताऱ्यांचे दर्शन सुद्धा आता दुर्लभच झाले आहे. वसंत किंवा ग्रीष्मातील रात्री आकाशाकडे नजर टाकली तर हंस नक्षत्रातला डेनॅब, श्रवण आणि अभिजित यासारखे 2-3 तेजस्वी तारे सोडले तर बाकी सर्व आकाश मंद प्रतीच्या ताऱ्यांनीच भरलेले असते. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ सोडले तर सर्वसामान्यांना त्यात प्रेक्षणीय असे फारसे काही वाटत नाही. पण शरदात मात्र एकाहून एक अशा तेजस्वी ताऱ्यांची मालिकाच आपल्या नजरेसमोरून जात राहते. पूर्व रात्री उन्हाळ्यातले तारे तर दिसतातच, पण नंतर उत्तर रात्री कृत्तिकांचा तारकासमूह, वृषभ राशीतला रोहिणीचा तारा, मृग नक्षत्रातला बेटेल्ज्यूस, थोडा उत्तरेकडे दिसणारा ब्रह्महृदय व दक्षिणेकडे दिसणारा व्याध, फोमल आउट किंवा अगदी दक्षिण क्षितिजावर दिसणारी सेंटॅरस नक्षत्रातली मित्र व मित्रक या ताऱ्यांची जोडी. हे तेजस्वी तारे गच्चीवर आरामखुर्चीत बसून बघत राहण्याची मजा और आहे. अर्थात ही मजा अनुभवायची असली तर कुठेतरी बाहेरगावी गेले पाहिजे. पुण्यात आता जिथून संपूर्ण आकाश दिसू शकेल अशा जागा जोरल्या नाहीत. 10-15 वर्षापूर्वी मी रोज पहाटे वेताळ टेकडीवर फिरायला जात असे. धुक्यात गुरफटलेली हिरवीगार वनराई व ओलसर जमिनीवर अजून हिरवे असलेले तृणांकुर यामध्ये अधूनमधून डोकावणाऱ्या एखाद्या खडकावर बसून उगवणारा सूर्य पाहणे म्हणजे एक पर्वणीच असे. निसर्गाची हीच तर गंमत आहे. तो न चुकता येतो व ठरल्या वेळी अनंतकरांनी सौंदर्याची उधळण करत राहतो. मग तो पानगळीचा नयनोत्सव असो किंवा शरदातील रात्रींचा तेजोत्सव असो, तो अनुभवायचा का नाही हे आपण ठरवायचे असते. त्यातून शरद ऋतू म्हणजे तर वर्षातील सर्वोत्तम काल. अनंत चतुर्दशीला गणपतींना पोचवल्यापासून शरद ऋतूची चाहूल लागते. पण या नंतरचा पंधरवडा आपल्याकडे अशुभ मानला जातो. ही रूढी आपल्याकडे बहुतेक ऋग्वेद काळापासून आलेली असावी.
त्यावेळी उत्तरायणाला देवायन आणि दक्षिणायनाला पितृयन असे म्हणत. शरद संपात दिन उलटला की पितृयन सुरू होत असे. त्यामुळे पितरांना जेवायला घालायची रूढी या दिवसात पाळली जाऊ लागली असावी. चिनी लोक सुद्धा ही रूढी पाळतात. चिनी लोक पितरांना जेवायला तर घालतातच, पण याशिवाय पितरांचे परलोकात राहणे सुखकर व्हावे म्हणून मोनॉपली किंवा व्यापार या खेळात वापरतात तशा छापलेल्या डॉलरच्या नोटा, तसेच छापलेल्या चित्रातील मोबाईल फोन, मोटरगाड्या, फर्निचर, घरात काम करायला मोलकरणी वगैरेही पुरवतात. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे नरक बँक किंवा बँक ऑफ हेलची क्रेडिट कार्डे ही ते पितरांना पाठवतात. आता ते स्वर्गाच्या बँकेची कार्डे का पाठवत नाहीत हा संशोधनाचा विषय येऊ शकतो. कदाचित स्वर्गात बँक कशी असेल असे त्यांचे मत असेल, किंवा आपले पितर स्वर्गात असणे शक्य नाही अशी त्यांची खात्रीच असेल. मात्र चिनी लोक या बाबतीत आपल्यापेक्षा फार हुशार. पितरांसाठी जेवण बनवणे, मग ते चिनी भटजींना जेवू घालणे हे सगळे फार कष्टाचे व खर्चाचे असे त्यांना वाटते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चित्रे छापलेले कागद किंवा पुठ्ठ्याची मॉडेल्स ते बाजारातून आणतात व एका लोखंडी भांड्यात विस्फोट पेटवून चित्रे त्यात टाकतात व अग्निज्वालांमार्फत पितरांना पोचवून देतात. शरद ऋतूचे एक आगळे वेगळे रूप पश्चिम गोलार्धातील उत्तरेकडच्या प्रदेशात पाहायला मिळते. या भागात आपले वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे 6 ऋतू न येता स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर असे 4च ऋतू येतात. त्यातला ऑटम हा थोडासा शरद ऋतूसारखा असतो, परंतु पावसाळा नसल्याने उन्हाळ्याची गरमी कमी होऊन एकदम थंडीची शिरशिरी वाटू लागते. मात्र या प्रदेशात शरद ऋतूमध्ये किंवा ऑटममध्ये याच्यावत सर्व वृक्षराजी पाने गाळू लागते. त्यामुळे इथले लोक ऑटम म्हणण्यापेक्षा या ऋतूला फॉल किंवा पानगळच म्हणतात. मी 1984 साली प्रथम अमेरिकेला गेलो होतो तेव्हा फॉलचेच दिवस होते. रस्त्याच्या कडाला रंगांची नुसती उधळण चालू होती. इथल्या वृक्षराजीत फॉलच्या काळात सर्वात शानदार दिसणारा वृक्ष म्हणजे मेपल वृक्ष असे मला वाटतं. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पानामुळे हे वृक्ष नेहमीच मोठे रुबाबदार दिसतात. पण एकदा शरदाची चाहूल लागली की हे वृक्ष रंगाची जी बहार सुरू करतात त्याला तोड नाही. पोपटी, किरमिजी, सोनसळी, बहाव्याच्या फुलासारखी पिवळी लमक किंवा गुलमोहराच्या फुलासारखी लाल चुटूक दिसणारी पाने हे वृक्ष एकदा मिरवू लागले की एका नाट्यगीतातील या नवल नयनोत्सवा या काव्यपंक्तीचीच आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा नयनोत्सव पुढे काही आठवडे तरी चालूच राहतो. मग हळूच एक दिवशी पावसाची सर यावी तशी ही पाने खाली गळू लागतात व बघता बघता झाड निष्पर्ण होते. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील व्हर्जिनिया राज्यात शॅनंडो म्हणून एक अभयारण्य आहे. तिथे मी गेलो होतो. हे अभयारण्य एका विस्तीर्ण पर्वतराजीचे मिळून बनलेले आहे. मध्यवर्ती असलेल्या पर्वतावर गाडी घेऊन जाता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. या पर्वताच्या माथ्यावर आजूबाजूला दृष्टिक्षेप टाकता यावा म्हणून अनेक विस्टा पॉईंट्स ठेवलेले आहेत. या पॉईंट्सवरून चहूबाजूला नजर टाकली तर 50-100 मैलाचा परिसर सहज नजरेत भरतो. उन्हाळ्यात येथे जाऊन बघितले तर चहूबाजूला नजर पोचेल तिथपर्यंत घनदाट हिरवीगार व मैलोनगणती पसरलेली अशी वृक्षराईच आपल्या नजरेत येते. पण ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुढचे काही आठवडे हा परिसर एखाद्या जादूची कांडी फिरवावी तसा बदलतो. आधी हिरवीगार दिसणारा हा परिसर एकदम सप्तरंगी दिसू शकतो. एखाद्या नवचित्र कलाकाराने एखाद्या प्रचंड मोठ्या कॅनव्हसवर सप्तरंगांची उधळण केल्यावर जसे चित्र तयार होईल तसे काहीसे चित्र दिसते. वर्णपटावरील तांबड्यापासून जांभळ्यापर्यंतच्या सर्व रंगाचे पुंजके येथे विखुरलेले पाहायला मिळतात. हा परिसर एवढा प्रसिद्ध आहे की फॉल कलर्स बघायला पर्यटकांची प्रचंड गर्दी या दिवसात असते. पण हे फॉल कलर्स सोडले तर या उत्तरेकडच्या देशात हा ऋतू कंटाळवाणाच जातो असे म्हणावे लागते, कारण आपल्या इथल्या शरदाची सर त्याला नाही. भारतीय संस्कृतीतील कोणत्याही आल्हादकारक वर्णनात श्रीकृष्ण नाही असे होतच नाही. तसेच शरद ऋतूचे आहे. त्यामुळेच गदिमा आपल्या एका वाक्यात म्हणतात, शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंध, नाचतो गोपीजनवृंद वाजवी पावा गोविंद. शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंध, नाचतो गोपीजनवृंद वाजवी पावा गोविंद. गदिमांच्या या काव्याचे सूर मनात ठेवून इथेच थांबूया आज.
बरं आहे मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. अर्थात भेटूच या परत थोड्याच दिवसात. नमस्कार.